नमस्कार, मी बलवीर जानराव, लातूर पॅटर्न संचालक. आज आपण इंटरॅक्ट करणार आहोत अथर्वचे मम्मी आणि पप्पा, ज्या मुलाने एम्स मध्ये हैदराबादला नंबर मिळवला आणि स्टेट लिस्ट मध्ये KEM. आज आपण इंटरॅक्ट करणार आहोत अथर्वच्या मम्मी आणि पप्पाला, ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या धाराशिव मध्ये शिकूनच एम्सला आणि KEM ला पण सिलेक्शन झालेलं आहे. नमस्कार. अथर्व एक साधारण विद्यार्थी होता आणि 10वीला तो इथं धाराशिव मध्येच होता. छत्रपती शाळेला होता, मराठी मीडियमलाच. आणि खरं सांगते की तेव्हा आम्हाला पण विश्वास नव्हता की अथर्वनं आज नीट मध्ये 720 पैकी 690 मार्क्स मिळवलेत आणि त्याचं एम्स हैदराबाद मध्ये पण सिलेक्शन झालं होतं आणि KEM मुंबईला. मग नंतर आम्ही KEM मुंबईमध्येच ऍडमिशन घेतलं. पण इथं म्हणजे इथपर्यंत प्रवास इतकाही सोपा नव्हता. जेव्हा मला 11वी आणि 12वीला ऍडमिशन घ्यायचं होतं तेव्हा मी असंच म्हणजे माहिती मिळवत होतो की त्याच्यासाठी कुठलं बेटर राहील. तर आम्हाला हे लातूर पॅटर्नचं एक जाहिरात म्हणजे पोस्टर दिसलं होतं आणि तेव्हा नवीनच होता लातूर पॅटर्न इथं आपल्या उस्मानाबादमध्ये. आणि तेवढे पॅरेंट्सचे पण अनुभव, कारण माहिती नव्हतं नेमकं कुठले विद्यार्थी इथं आहेत. मग आम्ही पोस्टर बघून सरांशी, लातूर पॅटर्न मध्ये येऊन सरांशी संपर्क केला आणि बघितलं की इथलं सगळं वातावरण आपल्याला सूट होणार आहे का, आपला विद्यार्थी कसा आहे आणि बाहेर गेल्यानंतर त्याला कुठले प्रॉब्लेम्स येणार आहेत आणि इथं राहून त्याला कुठले प्रॉब्लेम कमी होणार आहेत आणि शिक्षण कसं भेटल, ह्या विषयावर आम्ही विचार केला. सरांशी बोललो आणि इथलं खूप छान वाटलं की वातावरण आपल्यासाठी खूप छान आहे आणि आज तो रिझल्ट मिळालाय, खूप छान वाटतंय. सर, 11वी आणि 12वी कुठून केलं तुम्ही? सरांशी भेट झाल्यानंतर मी इथंच ऍडमिशन घ्यायचं असं कुठं तर नॉमिनल टाकायचा विचार केला होता, पण ते काही शक्य झालं नाही. सरांशी चर्चा करून मी घाटल्ली ते ऍडमिशन नॉमिनल घेतलं आणि पूर्ण वेळ त्याला क्लासला कसा मिळेल या दृष्टिकोनातून ऍडमिशन नॉमिनल टाकून आपला क्लास जॉईन केला होता. आणि सरांशी चर्चा केल्यानंतर इथं ऍडमिशन घ्यायचं की नॉमिनल तर ऍडमिशन झालेलं आहे, बाबा क्लास तर चालू करायचे आपल्याला. तर इथलं आणि लातूरचं थोडं तुलना केल्यानंतर मला सरांशी बोलल्यानंतर असं वाटलं की लातूरला ऍडमिशन घेण्यापेक्षा आपण इथं राहून जरी केलं तरी होऊ शकतं आपल्याला. त्या दृष्टिकोनातून मी विचार करून इथं सरांवर विश्वास ठेवून सरांच्या बोलण्यातून मी किंवा त्यांच्या तळमळीतून एक मला जाणवलं की आपला मुलगा इथं ठेवला तरी आपल्याला काही तक्रार राहणार नाही आणि फायनल निर्णय घेतला की सरांकडे ठेवायचं. मॅडम, त्याने स्टडी कशी केली? मोबाईल वापरला का? ऑनलाईन कुठला क्लास केला का? नाही, 2 वर्षामध्ये त्यानं मोबाईलला तर हात लावलाच नाही. कारण ऑनलाईन, कारण आम्हाला माहित होतं की मोबाईल जेव्हा मुलांच्या हातात येतो तेव्हा अभ्यास बाजूला राहतो आणि इतर गोष्टीमध्ये जास्त वेळ जातो त्याचा आणि मुलाचं माइंड थोडस अभ्यासापेक्षा इतर गोष्टीमध्ये डायव्हर्ट होतं. मग सरांनी पण आम्हाला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या की मोबाईल पासून अगदी त्याला लांब ठेवा आणि तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असला, म्हणजे समजा स्टडी बद्दल, म्हणजे लेकरांचं असते की डाऊट क्लिअर करायचा आहे, मग मोबाईल द्या. तर सरांनी आम्हाला असं स्ट्रिक्ट सूचना दिली होती की त्याच्या काही डाऊट असतील तर आम्हाला येऊन विचारायला सांगा. आणि मग त्याच्यामुळे त्याला मोबाईल द्यायची काही गरज पडली नाही आणि त्यानं 2 वर्ष मोबाईलला बिलकुलच हात लावला नाही. सर, शिक्षक वगैरे कसे वाटले इथे, टीचर्स तुम्हाला? म्हणजे तो किती वेळ अभ्यास करत होता? टीचर सरांच्या बाबतीत जर थोडं सांगायचं झालं तर ते मेडिकल फील्ड आपल्याला तर एवढं काही नॉलेज नसतं. आपण काही आपल्या मुलांना टीचरने शिकवलेलं कितपत समजतं हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे चांगले वाईट आपण ठरवू शकत नाही स्वतः तर घरी बसून, कारण बाकीचे चांगले म्हणले म्हणजे आपण चांगलं म्हणायचं. आपण आपल्या विद्यार्थ्याला विचारायचं तुला सरांनी शिकवलेलं कुठपर्यंत समजतंय, त्याच्यावर आपण टीचर चांगले आहेत का नाहीत हे ठरवणं आपलं काम आहे. त्याला समजत असेल तर टीचर चांगलेच आहे समजायचे. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या उस्मानाबादमध्ये लातूर किंवा इतर क्लासेसपेक्षा क्लासमधील स्ट्रेंथ ही म्हणजे कमी आहे. त्याच्यामुळे आपल्या विद्यार्थ्यावर जे टीचर्स असतील त्यांचंही लक्ष जास्त प्रमाणात थोडं राहायला मदत होते आपोआपच. मॅडम, तुम्हाला पालकांना म्हणजे काय निरोप द्यावा लागेल?
मी एवढंच सांगेन की आपण पालक म्हणून तर आपल्या पाल्याची काळजी घेतच असतो, आपलं पूर्णपणे लक्ष असतं. पण इथला जो सर्व स्टाफ आहे, अगदी इथल्या म्हणजे ज्या मॅडम आहेत की आलेल्या पॅरेंट्सशी बोलणं किंवा आलेल्या विद्यार्थी कोण आले कोण गेले इथपासून अगदी जर अथर्व कधी काही कारणामुळे लवकर घरी येणार असेल तर अगदी पर्सनली मॅडम फोन करून सांगायच्या की खरंच मॅडम अथर्वला आज घरी येणार आहे, मग तो सोडू का त्याला, म्हणजे इतकं पर्सनली लक्ष असायचं त्याचं त्याच्यावर इथल्या स्टाफचं. आणि प्रत्येक सरांचं अथर्वण आज डिस्टर्ब होता क्लासमध्ये किंवा मित्रांशी सोबत त्याचा जास्त वेळ चाललाय इथपर्यंत लक्ष देऊन सरांनी पर्सनली लक्ष देऊन करून घेतलं आणि छान रिझल्ट आला. आणि मी सर्व पालकांना एवढंच सांगेन की आपण कुठेही गेलं तरी कष्ट आपल्यालाच करायचे, पण जेव्हा आपण बाहेर जाऊ शिक्षणानिमित्त तेव्हा आपली आर्थिक परिस्थिती, मानसिक परिस्थिती आणि शारीरिक परिस्थिती या तिन्ही गोष्टींचा विचार करून आपण निर्णय घ्यायला पाहिजे की आणि त्या सगळ्या गोष्टीमधून त्या गोष्टीच्या अडचणी येऊन आपल्याला रिझल्ट कोणता मिळणार आहे या गोष्टीचा पण आपण विचार करायला पाहिजे. मग मी सर्व पालकांना एवढंच सांगू इच्छिते की आपण एकदा लातूर पॅटर्न मध्ये या आणि इथलं वातावरण बघा आणि खरंच जर तुम्हाला आवडलं तर मग तुम्ही तुमचे पुढचे निर्णय ठरवू शकता. आणि मला अशी खात्री वाटते की जेव्हा तुम्ही इथं याल, सरांशी बोलाल, इथला स्टाफ बघाल किंवा इथले दुसरे आमच्यासारखे जे विद्यार्थी इथून बाहेर पडलेत त्यांच्याशी बोलाल, त्यांचे अनुभव ऐकाल, तेव्हा तुम्ही नक्कीच समाधानी व्हाल आणि इथं ऍडमिशन घ्याल आणि तुम्हालाही अगदी छान रिझल्ट भेटेल एवढंच मी सांगेन. धन्यवाद. थँक्यू मॅडम. माझं पण पालकांना एकच म्हणजे विनंती आहे की आपला विद्यार्थी जर बाहेर पाठवत असाल तर त्याच्यासोबत जावा. 10वी पर्यंत आपण एकदम त्याला म्हणजे स्टडी करायला लावतो आणि 11वीला एकदम विद्यार्थ्यांना आपण मोकळं सोडतो. त्यासोबत ते इश्यू काय होतात की मोबाईल येतो, पैसा येतो, फ्रीडम येतं, त्यामुळे विद्यार्थी बऱ्यापैकी अभ्यासावर लक्ष देत नाही. जर तुम्ही बाहेर चालला तर त्याच्यासोबत राहावा एवढीच माझी विनंती आहे. किंवा तुम्ही एकदा लातूर पॅटर्नला येऊन भेटा, मग तुम्हाला कळेलच. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू.